दापोली गावामध्ये टुर्नामेंट असली की आधीच बुकिंग करून ठेवतात. हाय सुमित पाटील, बरोबर आहे का? या मैदानावर स्पर्धा भरपूर होतील. कोली गावामध्ये पण KPL गाजवली, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. तर मुकेश नाईक सांगते की आमच्या KPL मध्ये कॉमेंटेटर सागर पाटीलच पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही. आणि सामने लाईव्ह आहेत, काय टेन्शन घेऊ नका. चला फटाफट सामना चालू करा, आणखी आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 24 लाईव्हच्या माध्यमातून जे घरबसल्या प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात, नरेश गायकवाड, सोन्या गायकवाड, अंकुश गायकवाड, आकाश तारेकर, सुमित डोंगरे, सुजय जितेकर, संगम जितेकर, संस्कार जितेकर आणि स्वतः संस्कार स्पर्शा सौभाग्यवती मालकीनबाई सुविधा वहिनी या सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा इथे स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि पार्वती मेडिकलचे डॉक्टर कपिल पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून. सुमित डोंगरे यांचे बंधू सुजान डोंगरे आणि 2 बाईकचा मानकरी अक्षय पाटील पारगाव हा सुद्धा विशाल जितेकर आपल्या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मनापासून धन्यवाद. वास्कर मसाले चे सर्वार शेखर वास्कर यांचा सामना होणार आहे. जयलमन क्रिकेट संघ दापोली यांच्या सोबत विशाल जितेकर आणि शेखर वास्कर. कुंडीवाल लीग मध्ये एकत्र खेळणारे खेळाडू ऋषिकेश भोईर आणि यांच्या समोर शेखर वास्कर, कानवा स्पोर्ट्स कुंडीवाल. गणेश भाऊ आपला एक 12th मॅन पाठवा प्लीज. तसेच यंगस्टार भंगारपाडा संघ विशाल दमडे आपला एक 12वा खेळाडू पाठवा. इथे सामना लाईव्ह आहेत, प्लीज जरा सहकार्य करा. कोपर संघाचा 12वा खेळाडू आणि भंगारपाडा संघाचा 12वा खेळाडू या लवकर लवकर. सरळ तिथून पंचाच्या भूमिकेमध्ये संतोष चौधरी सर शिरडोन गावचे. 4 षटकांचा सामना असेल. डावखुरा फलंदाज सलामीला आहे. स्ट्राईकला साहिल गोसावी, ना स्ट्राईकला राजेश जोशी असे सलामीचे फलंदाज. गोलंदाज आलाय सुरुवातीचा भरोशाचा गोलंदाज अमोल पाटील. हॅलो, या स्पर्धेमध्ये सुरेख असा सामना पाहायला मिळणार आहे. सर्व प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके हलणार आहेत. ते मात्र संगम जितेकर विपक्ष सागर पाटील असा सामना या मैदानावर सर्वांना पाहायला मिळणार आहे. यानंतर सामना पाहायला मिळणार दापोली विपक्ष कोंडेवाल, त्याच्यानंतर पारगाव विपक्ष वरचवले. एकाच गावातील 3 संघ इथे मात्र आपला नशीब आजमावणार आहेत. पुढचा चेंडू या षटकात येईल. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो मात्र महेश गोरणकर यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात.
पंचांचा इशारा येतो येणं बाकी आहे आणि आता मात्र चेंडू सीमा पार हा आलाय षटकार. संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र 10 धावा धावफलकावर लागतात. स्पर्धा अतिशय दर्जेदार पाहायला मिळतोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून सर्व सामन्याचा कव्हरेज पाहायला मिळतोय. साहिल गोसावीसाठी चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे व्हाईटची धाव मागते फलंदाज, परंतु अमोल पाटील तेवढाच कसलेला गोलंदाज आहे. व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये गोलंदाजीमध्ये. सुरेख अशी कामगिरी करतोय. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. तर पुढचा चेंडू अमोलचा पडतोय साहिलसाठी. पुन्हा एकदा चेंडू बॅटची आतली कड घेऊन जातोय. एक धाव फलंदाज पुन्हा स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे धावतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा सहज गत्या पूर्ण. 2 धावेने एक स्टार क्रिकेट संघ भंगारपाडा संघाची धावसंख्या धापकार लागतोय. पहिले षटक चालू असताना 12 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि नियम सर्वांसाठी सेम असणार आहेत. आणि चेंडू जर कुठल्याही क्षणाला हरवला, तुटला, फुटला, भिजला तर शेवटपर्यंत नवीन दिला जाईल याची नोंद घ्या. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतोय या मैदानावर. 24 लाईव्हच्या माध्यमातून मैदान सामन्याचं कव्हरेज केलं जातोय आणि आमचे उत्कृष्ट असे पंच, सर्व आयोजन कमिटी, जयहनुमान क्रिकेट संघ दापोली आपण पाहतोय. तर कुंडेवाद संघाचा लेफ्ट हँड गोलंदाज संजय वास्कर हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. गोलंदाज आले आहेत प्रितेश पाटील. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक. 4 षटकांचा सामना. दर्जेदार स्पर्धा. प्रेक्षकांची अफाट गर्दी पाहायला मिळते मैदानाच्या चारी बाजूना. तर पहिली स्पर्धा दापोली गावामध्ये रंगतोय. पहिला चेंडू ऑप्शनच्या रेंजमधून जातोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. ते मात्र एक षटक आणि काही चेंडूच्या संपतेनंतर धापडगाव धाव लागतात. त्या मात्र 12 धावा. पुढचा चेंडू या षटकातील. आता मात्र राजेश जोशी चेंडूची. हा चेंडू सरळ स्ट्रेट ड्राइव्ह हा आलाय षटकार. 6 धावा. 6 धावेने धाबळकावर धावा लागतात. त्या मात्र पुढे सरसावून 18 धावा. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चिन्मय पाटील उत्कृष्ट असा स्कोरर. लाईव्ह प्रेक्षेपण कव्हरेज करत असताना सचिन जितेकर सहकार्य करत आहेत. महेश स्पोर्ट्सचे मालक उत्कृष्ट खेळाडू महेश उरणकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. आशिष जयंत जितेकर यांच्याकडून आम्हाला पूर्ण ट्रॉफीज क्रियायोगी ज्ञान कल्पतरू सत्य सद्गुरू दत्तदास महाराज यांच्याकडून या पूर्ण सामन्यासाठी आम्हाला ट्रॉफीज मिळाल्या आहेत. तसेच जयंत रामा जितेकर यांचा सुद्धा आम्ही मिथुन जितेकर, आशिष जितेकर यांचा आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये पूर्ण ट्रॉफीज
धावसंख्या झाली होती मात्र 22. गोलंदाज गणेश साहिल गोसावीसाठी अप्रतिम गोलंदाजी. समोर डावखुरा फलंदाज आहे यंगस्टार क्रिकेट संघाचा दीपक गोसावी यांचे सुपुत्र समोर खेळतात आणि पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय आणि आता मात्र चेंडू सरळ टायमिंग दिला आणि चेंडू जातोय तो मात्र पंचांचा इशारा आलाय. हा दर्जेदार षटकार. 28 धाबा धापलकावर. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. गणेश पाटील यांच्या चेंडूवर साहिल गोसावी करतो हल्ला. सुंदर अशी स्पर्धा रबर बॉल चेंडू ची स्पर्धा पाहायला मिळतो जयहनुमान क्रिकेट संघ दापोली आयोजित. पुढचा चेंडू यष्टीरक्षक अमोर पवार यांना चेंडू चकवून जातोय. गणेश पाटील कमबॅक करतोय परंतु यष्टीरक्षकाची साथ मिळत नाही. धनंजय म्हात्रे आणि त्यांच्या सोबत आमचे उत्कृष्ट असे गवंडी मंगेश. ज्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे ते नाव घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. लोकांना पण समजलं पाहिजे. तर पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय गणेशाचा. बघूया झेल होते का. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल जमीनला दान होतोय. मयूर याच्याकडनं मिळतो जीवनदान. एक चांगल्याशा फलंदाजाला जीवनदान दिलं आहे. आता मात्र धोक्याची घंटा. स्कोर त्या फिरून मारण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न फसतोय. आणि आता मात्र प्रथम फलंदाजी करत असताना भंगारपाडा संघाची धावसंख्या धापकर लागतोय. ती मात्र कोपर संघाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना धावा झाल्यात त्या मात्र 29. तीन षटकं संपलेले आहेत आणि स्कोर झाला तो मात्र 29. हा लास्ट शेवटचा चेंडू. दोन स्कोरला आहे तिथे. दोन स्कोरला बसलेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 7. गोलंदाजीचं विश्लेषण सांगतो. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा. आज दुसरा ओव्हरचा सांगतो ना. पहिला डॉट दोघांमध्ये कॉम्बिनेशन चालू आहे. दोन स्कोरर मध्ये एक लाईव्ह वाला आहे आणि एक दोघांमध्ये कॅल्क्युलेशन चालू आहे. गोलंदाजाला गोविंदा पाटील. लक्ष ठेवा तिकडे. साहिल गोसावीसाठी हा चेंडू होता. शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलाय. डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज आहे गोविंदा पाटील. तर त्याच्या समोर आहे साहिल गोसावी. चेंडू आलाय सीमा पार येतोय आणि पंचांचा नोबाचा इशारा. या 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. झेल सोडलाय मयूरने साहिल गोसावीचा
आणि आता मी मगाशी म्हणालो होतो की धोक्याची घंटा पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच स्पर्धेमध्ये उद्घाटनाच्या सामन्यामध्ये 58 धावा 57 धावा कारण 58 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र नितीन 11 कोहली संघाने ते आव्हान करंजारा संघाला पार करता आलं नाही आणि या स्पर्धेतून माघार घ्यावी लागले. तर पहिल्या सामन्यामध्ये विन झालाय कोहली संघ. पुढचा चेंडू साहिलसाठी गोविंदाचा स्लेवर डिलिव्हरी टाकली होती. फसव्या चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. लक्ष तिकडे ठेवा त्याचे करू नको बघू. पुढचा चेंडू या षटकातील. आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळतो. गोविंदा पाटील कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. ऑरेंज स्पोर्ट्स कोपर विपक्ष यंगस्टार भंगारपाडा. पुढचा चेंडू खडे खडे आणि आता मात्र चेंडू जातोय सीमा पार. संतोष चौधरी सरांचा इशारा आलाय. हा दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या धापकर लागतोय 6 ने वाढून स्कोर 42 धावा धापडकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल उडालाय. एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि रनआउटचा चान्स आणि फलंदाज बाद. अनिकेत हा बाद होते. आणि हा येतोय पंचांचा इशारा आलाय 4 धावेचा आणि संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 4 षटकार समाप्तीनंतर 46 धावा धापकार लागलेले आहेत. 47 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 47 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अमर भाऊ 46 झाले 47 टू विन. तर पुढचा सामना पाहायला मिळणार आहे. या मॅचचा दिला सामना जर बरोबरीचा झाला तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल याची नोंद घ्या. कमिटीचा निर्णय आलाय. बरोबर स्कोर बरोबर आहे. स्कोर लाईव्ह मध्ये पण आम्ही चेक केलाय. बरोबर आहे स्कोर. तेवढ्या धावा झालेल्या आहेत. सर्व पकडला अमोल पाटील.
सुमित पाटील आपल्या सामन्याचा टॉसविन करून घ्यायचा आहे लवकर लवकर. सामन्याला सुरुवात करायची आहे कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आज मात्र 12 संघ इथे खेळणार आहेत. उद्या 12 संघ आहेत आणि परवा तालुका हा चालवट आहे. तर जरा सहकार्य करायचं आहे. लवकर लवकर सामना चालू करायचा. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होतोय. तर सलामीचे फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. हा बरोबर. पुण्याच्या सामन्याला सुरुवात 45 धावांचा टार्गेट पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा आणि पुढचा चेंडू फ्रीड असणार आहे. साहिल गोसावी गोलंदाजी उंबरठ्यावर तर प्रितेश पाटील आणि नॉनस्ट्राइक एंडला गोविंदा पाटील फलंदाज. साहिलचा पुढचा चेंडू थोडासा चेंडू बाउन्स होतोय. पंच आमच्याकडे बोलतात की हा खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धावा 45 धावांचा टार्गेट आहे 4 षटकामध्ये. पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावायचा आतापर्यंत चेंडू जातो निर्धाव. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष चौधरी सरांचा इशारा येतोय की हा खराब चेंडू. धापका धावा लागतात त्या अभांतरच्या स्वरूपामध्ये 3. सामना जर बरोबरीचा सुटला तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी. चालू सामना 1 स्टार भंगारपाडा विपक्ष आरोही स्पोर्ट्स कोपर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल गोसावी. पुन्हा एकदा पंचांचा नोबाचा इशारा येतोय. धापका धावा लागतात त्या मात्र अवंताच्या स्वरूपामध्ये 4 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. गोलंदाज थोडासा पाच धावा धावपकार लागलेल्या आहेत. पंचेचाळीस धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. 5 धावा धावपकार लागलेल्या आहेत आणि या पूर्ण धावा आल्या त्या मात्र अवंताच्या स्वरूपामध्ये. पुढचा चेंडू या षटकातील आता मात्र चेंडू सुरेखरित्या जातोय. धावसंख्या स्थिर. 4 षटकामध्ये 45 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्कोर झालाय तर मात्र
पुन्हा एकदा खराब चेंडू. आता मात्र थोडासा गोलंदाज दडपणाखाली गोलंदाजी करतोय असं वाटायला लागलं मला. जोरदार अपील पंचांकडे केली जाते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. बंटी जोशी सुरेख असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तर साहिलचा पुढचा चेंडू धापका धावा लागल्यात त्या मात्र. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय तो मात्र साहिल गोसावी. सुरुवातीला थोडेसे अवांतर चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक करतोय तो मात्र साहिल. याच्या षटकातील पुढचा चेंडू जोरदार अपील. आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो मात्र साहिल गोसावी. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतोय चुकतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावपका धावा लागतात त्या मात्र. सांगते विशाल दमडे गोविंदा पाटीलसाठी चेंडू. आणि आता मात्र बघा एक चेंडू बॅटची कळ घेऊन जातो एका धावेसाठी. धावपका धावा लागतात त्या मात्र 1 ने वाढून 1 षटक आणि काही संपतीनंतर 7 धावा धावपकावर. 45 धावांचं टार्गेट आहे आणि सामना बरोबरीचा झाला तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल. पुढचा चेंडू विशाल दमडेचा परतो आहे. प्रितेश पाटीलसाठी चेंडू होता. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळते आणि स्ट्राईकसाठी धावलेत आणि आता मात्र एकाला यावं लागेल माघारी. तर प्रितेश पाटील बाद होतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण जाते पाहायचं आहे. कोपर संघाचा अमोल पाटील. 45 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये आरोही स्पोर्ट्स कोपर संघासमोर ठेवलंय ते मात्र यंगस्टार क्रिकेट संघ भंगरपाडा संघाने. स्ट्राईकला आलेले गोविंदा अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. तर वन डाऊनला आला अमोल पाटील. तर विशाल दमडेचा पुढचा चेंडू गोविंदा पाटीलसाठी पडतो आहे. 1 धाव तर पळून पूर्ण केलेले आहे. एकात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 1 गडी बाद आरोही स्पोर्ट्स कोपर संघ 9 धावा. सुरेख स्पर्धा आहे. जय हनुमान क्रिकेट संघ दापोली आयोजित भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढलाय. राजेश जोशी चेंडूची पकड करेपर्यंत कोपर संघाच्या खात्यामध्ये धावा जमा होतात. 1 गडी बाद. धावपका धावा लागतात त्या मात्र 10. 45 धावांचं टार्गेट आहे. 10 धावा धावपकावर. दुसरं षटक प्रगतीपटावर आहे. गोलंदाज विशाल दमडे अमोल पाटीलसाठी चेंडू फेकतोय. चेंडू कार्पेट ड्राईव्ह शॉट खेळून काढला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतात क्षेत्ररक्षक आणि संघाची धावसंख्या पुढे सरकतो. धापका धावा लागतात त्या मात्र कोपर संघाच्या
एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. षटकातील काय चेंडू खेळ बाकी आहे. विशाल दमडेच्या समोर फलंदाज गोविंदा पाटील, लेफ्ट हँड फलंदाज. आणि हा चेंडू खराब. या 1+1 या 2 धावेने संघाची धावसंख्या दापरकाव लागतो ती मात्र 13. सचिन जितेकर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सुंदर अशी स्कोरिंग पाहायला मिळतोय. तेवढा दर्जेदार गोलंदाज फलंदाज दापोली संघाचा. दरम्यान विशाल दमडे याचा पुढचा चेंडू खेळून काढील अमोल पाटील. हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. आणि आता मात्र अप्रतिम कामगिरी भंगारपाडा संघाने केली. तेवढीच ताकदीची फलंदाजी करावी लागेल ती मात्र कोपर संघाच्या फलंदाजांना. आता मात्र दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर पवार चाललेले आहेत. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या ती मात्र अरोही स्पोर्ट्स कोपर संघ 2 गडी बाद, 13 धावा. 45 धावांचं टार्गेट आहे. 2 बाद 13 धावा धावपळकावर लागल्यात. आता मात्र 12 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि सुरेख अशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर होणारा सामना एक घरचा संघ आणि दुसरा पाहुणा संघ वास्कर मसाले. धन्यवाद. ज्या संघातून जो संघ विजय होईल त्याची लढत पहिला सामना जो जिंकलाय कोळी संघ त्या संघासोबत होईल. त्याच्यानंतर फेस राऊंडचा सामना होईल. दीपेश पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतो आहे. आणि आता मात्र गोविंदा पाटीलच्या बॅट मधून चेंडू जातोय. संतोष चौधरी सरांना इशारा देतो. हा दर्जेदार षटकार, 6 धावा. या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धापका धावा लागतात त्या मात्र 2 बाद 19. 2 बाद 19. दीपेशच्या पहिल्या चेंडूवर आलाय गोविंदा पाटीलच्या बॅट मधून षटकार. पुढचा चेंडू सेफ शॉट पद्धतीने चेंडू खेळून काढलेला गोविंदा पाटील आणि क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करेपर्यंत धापका धावा लागतात त्या मात्र 2 गडी बाद. आरोही स्पोर्ट्स कोपर संघ 20 धावा धापलकावर. आता मात्र स्ट्राईकला विस्फोटक फलंदाज अमर पवार आलेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला गोविंदा तर गोलंदाज दीपेश दमडे. यंगस्टार भंगारपाडा विपक्षी आरोही स्पोर्ट्स कोपर असा चालू सामना आपण पाहतोय. अमरच्या बॅट मधून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर. सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय यंगस्टार भंगारपाडा संघाकडनं. त्याचा फायदा मात्र कोपर संघाला काय घेता आला नाही. धापका धावा लागतात त्या मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर आरोही स्पोर्ट्स कोपर संघ 21. पंचेचाळीस धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडूमध्ये कोपर संघासमोर ठेवलं यंगस्टार भंगारपाडा संघाने. त्याचा सुरेख असा पाठलाग करतात. पुढचा चेंडू गोविंदाच्या बॅट मधून येतोय. हा सनसणीत दणदणीत षटकार. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पुढचा चेंडू दीपेश सापडतोय गोविंदा पाटीलसाठी. सुरेख अशी कामगिरी करतात ते मात्र आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दर्जेदार षटकार, अप्रतिम नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय गोविंदाच्या बॅट मधून. हा आलाय षटकार. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करताना दिसतात ते मात्र कोपर संघाचे फलंदाज. सुंदर अशी कामगिरी. 33 धावा धापलकावर. अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाज थोडीशी दिशा भटकलेला दिसतोय. सर आमच्याकडे बोलतात की स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. 34 धावा धापलकावर. थोडासा मागरा ठरतो तो मात्र गोलंदाज दीपेश दमडे.
पॉइंट क्षेत्रामध्ये सुद्धा कडक असा षटकार खेचला गोविंदाने. शरीराचा वेध घेते चेंडू स्लोवर डिलिव्हरी टाकली होती. सुरेख गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाज अप्रतिम फलंदाजी अष्टपैलू कामगिरी. तर रबर बॉलची स्पर्धा आहे आणि हाच खेळाडू गावठाणच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे तुम्हाला. गोविंदा पाटीलची फलंदाजी पाहाल, विशाल जितेकरची फलंदाजी पाहाल, सचिन जितेकरची फलंदाजी पाहाल. आज चालू सामन्यामध्ये कोण आपलं नशीब आजमावणार तर बघूया. जो जीता वे सिकंदर मैदान के अंदर. आणि आता मात्र गोलंदाजी विश्लेषण. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये दीपेशने दिल्यात 21 धावा. टोटल संघाची धावसंख्या धापकार लागतोय ती मात्र 34. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना गोलंदाज आलाय राजेश जोशी आणि समोर फलंदाज श्रेया स्पोर्ट्स संघाचा सर्वेसर्वा कर्णधार अमर पवार. पहिला चेंडू आणि आता मात्र पहिला चेंडू भिरकावून दिलाय. अमरच्या बॅट मधून हा आलाय दर्जेदार षटकार. 6 धावा. राजेश जोशीच्या पहिल्या चेंडूवर आता अमरच्या बॅट मधून हा आलाय दर्जेदार षटकार. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुंदर अशी कामगिरी. चेंडू अमर पवारच्या लागतोय. पंच बघा जरा. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण क्रिकेट खेळताना जे क्रिकेटसाठी पोषक जे आपण एक सेफ्टी गार्ड म्हणतो तो पण आहे, त्यासाठी आपण मैदानामध्ये उतरताना सेफ्टी गार्ड परिधान करूनच उतरायचं आहे. आपण मध्ये एक घटना पाहिली तर फलंदाजी करत असताना मेन भागावर नाजूक भागावर चेंडू लागल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अशा घटना आपण भरपूर पाहिल्या. तर आपण आपलं जीवन सांभाळा आणि जीवनाचा आनंद घ्या, परंतु त्या सर्व आव्हानाचा पालन करून. थोडंसं दुखापतग्रस्त होतोय अमर पवार. तर नवीन फलंदाज प्रतुल पाटील. तर राजेश जोशी यांचा पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशा भटकलेला दिसतो गोलंदाज. वन प्लस वन अवांतर आणि धावून काढलेले एक या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावका धाव लागतात सचिन तिथेकर मला सांगतील. शेवट या षटकातील काय चेंडू दाखल बाकी आहे. 42 धावा धावफलकावर. 45 धावांचा टार्गेट असताना 42 धावा धावफलकावर लागल्यात. तर षटकातील पुढचा चेंडू गोविंदा पाटील. गेम इज फिनिश. सामना संपूर्ण आलेला आहे. स्ट्राईकला गेले होते, सलामीला गेले होते. सुरेख अशी कामगिरी केलेली आहे आणि या सामन्याचा या स्पर्धेचा दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरतोय. तो मात्र पाहूया कोण आहे. गोविंदा. कम ऑन द स्टेज, कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. आपल्या फलंदाजीमध्ये त्यांनी धावा जमावल्यात त्या मात्र जबरदस्त कामगिरी.
आत्ता होणारा सामना क्वार्टर फायनलचा सामना नितीन 11 कोहली विपेक्षा आरोही स्पोर्ट्स कोपर असा होईल. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. सेकंड राऊंड. मुकेश नाईक तर मॅन ऑफ द